आम्ही आहे ना वरती ह्याच्यावरती तुम्ही टपावरती गाडीच्या पहिले एल डी बांधलेला आहे. आता इथून ह्याच्यातून जायचं आहे आम्हाला, या बोगद्यातून घालून. एल डी लागेल नाही लागणार वाटतं. नाही लागणार काय लय मोठा आहे. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर सकाळ सकाळी आजचा ब्लॉग चालू केलेला आहे. आज सुद्धा भजनं आहेत आपली, त्याचबरोबर रात्री शक्तिदुर्याचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे आपल्याला. आणि आत्ता सकाळ सकाळी चालू केला आहे ब्लॉग. आज सकाळी पहाट झालेले मस्त आहे की कोकणातील पहाट ही पक्ष्यांच्या किलबिलाटानेच सुरू होते. हा जो पक्ष्यांचा आवाज असतो तो आपल्याला आपल्या गावातच, आपल्या कोकणातच पाहायला मिळतो. मुंबईसारखे शहर किंवा कोणतंही शहर असो त्या साईडला असे जास्त आवाज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. सकाळ सकाळी कोंबड्याची बांग 5-5:30च्या दरम्यान होते, ती सुद्धा कानावरती पडते. आणि रात्री आहे ना, रात्री भालू ओरडत होता तिकडे मोठमोठ्याने, असा हॉरर वाटत होता ना एकदम जबरदस्त. तिकडे भालू ओरडत होती रात्री. तर हे कोकणातले आवाज, हे एक अनुभव असतो. पावसाच्या काळात रात्री ओरडतात, त्याचबरोबर बेडूक असतात ना, मेंढक, ते आपले ओरडत असतात. आणि असं ते हे असतं. आणि रात्री काल भालू ओरडत होती, तर हॉरर वाटत होतं एकदम भारीमध्ये. तर आता सकाळ सकाळी उठलेल्या मस्त आहे की आता निघायचे. तर आता आपल्याकडे आलेत 3 जण आलेत मित्र आपले. काहीतरी म्हटलेलं कंटेंट शूट करूया म्हणून 3 स्टार आपले आलेले आहेत वाडीतले. हां, भविष्यातले स्टार आहे तुम्ही. चंद्र आहे. तर आता शूट अजून एक आमचा व्हिडिओ यायचा आहे, त्याला मेन कॅरेक्टर दिलेला आहे. तो व्हिडिओ यायचा, भाकऱ्या खातोय सकाळपासून अजूनपर्यंत. येतोय अजून. बाहेर ऊन पडलं इकडं. सकाळी होती सकाळी थंडीचं वातावरण आणि कोवळा सूर्यप्रकाश होता. आता कडाक्याचं ऊन पडलंय. आणि आमचं शेजारी आमचं गेलं आहेत मुंबईत, दाराला टाळी लावून सगळे. मुंबईमध्ये जास्त प्रमाणात त्यांची पत्री बित्री बघा कशी दरवाजाला लटकवलेली आहेत. आणि इकडं मिरच्या आहेत, मिरच्या सुकायला ठेवलेल्या आहेत अशा उन्हात. कॉल कर त्याला, येतो का विचार पटकन, लवकरही म्हणावं. स्पीकरवर टाक, स्पीकरवर टाक. व्हिडिओ ना लवकर, तू मेन कॅरेक्टर आहे. काय काय म्हणतोस काय? नवीन गाणं घे, नवीन गाणं घे अजून एक. सध्याच्या रेग्युलर कार्यक्रम चालू असल्यामुळे ना खूप दिवस कॉमेडी कंटेंट शूट करण्यासाठी मिळालं नाही. तर म्हटलं आज जरा घरी आहोत, काहीतरी शूट करूया. पोरं सुद्धा आहेत जोडीला. ही काठी बिटी ही सगळी सामग्री घेतलेली आहे. तिकडं प्रॉपर्टी घेऊन तिकडे शूट करायला चालू आहे. नवीनच लवकरच धमाकेदार कंटेंट आपल्या चॅनलवरती आलेला असेल. हा ब्लॉग पडायच्या आधी तरी कंटेंट येईल, नाही तर नंतर तरी येईल, पण समजेल तुम्हाला. तर तिकडे ते जरा इकडे जाऊन शूट करूया. इकडे उजव्या बाजूला ही आपली विहीर किती उंच आहे बघा खाली. ह्या साईडला इकडे मोहर बघा आलेला आहे. कसा मोहर आलेला आहे इकडे. कैऱ्या अजून नाही तयार झाल्या. आपल्याकडे जर सूर्यप्रकाश लवकर आला असता तर कैऱ्या तयार झाला असता. आपल्या गाव कसं खालच्या साईडला पडतो इकडं, त्यामुळे आणि साड्यावरती तिकडे सूर्यप्रकाश लगेच येतो, लवकर कैऱ्या पकडतात असं होतं. इकडे मोहरलंय पूर्ण, संपूर्ण कलम हे मोहरलंय, परंतु त्याला अजून कैऱ्या पकडायला सुरुवात नाही झाली. थोडी वास, थोडा वास येतोय, हिरवट असा. लवकरच मोहराला हे होईल. तर इकडे काजू पण लागलेले आहेत कुठे इकडे या साईडला. शूट झालेलं आहे आता. करवंदाच्या झाडावरती फुलं आलेली आहेत. फुलंही खायला थोडीफार टेस्ट आहे ना, करवंदासारखीच लागते या फुलांची टेस्ट. आणि संपूर्ण हे बघा काजू बी मोहरले. इथे छोटीशी येते एक आताशी, अजून पूर्णपणे नाही मोहरले म्हणजे, पण काजू अजून आलेत नाही. शूट झालाय, शूट होऊन आता पुन्हा घरी निघालो. कंटेंट धमाकेदार लवकरच चॅनलवरती आपल्या येईलच. आमचा आंबा आहे ना गावकऱ्यांचा, आमच्या शेजाऱ्यांचा, तो 1 वर्ष आड करून येतो.
एक वर्ष जर लागला ना तर एक वर्ष लागत नाही असं त्याचं आहे. आणि यावर्षी तर फुल आलाय बघा, फुल मोहर आलाय त्याला मस्त आहे की फुल पूर्णपणे. यावर्षी तर जोरदार येणार आहे. गेल्या वर्षी एक वर्ष गॅप टाकला होता त्याने, लागला नव्हता, परंतु यावर्षी जोरदार आहे मस्त. कसा बघा आलाय मोहर तो भरभरून. संध्याकाळ झालेली आहे आणि निघालेलो आहे भजनाला जाण्यासाठी. तर चला, आजचं भजन पानवल त्या साईडला आहे, तिकडे रत्नागिरी पानवल जायचं आता. टाईम झालेला आहे, लवकरात लवकर जायचं. मला भजन टायमिंगलाच चालू करायचं आहे. चला, गुलाब बघा कसं आहे गुलाब. साहित्य लोड झालं आहे इकडं. अजून आहेत काही गोष्टी त्या आणायच्या ठेवायच्या आहेत, नंतर मग निघणार आहोत. बाकी सगळे पार्थिवमध्ये वगैरे रूमवरती गेले चेंज करण्यासाठी. ते चेंज करून आल्याच्या नंतर आपण भजनासाठी रवाना होणार आहोत. वाजले तिथेच आपल्याला 5:30 झालेत. तर 5:45पर्यंत गाडीतून सोडायचे आपल्याला. एक LD वरती बांधायचं आहे, साहित्य राहत नाहीत त्यामुळे एक LD वर बांधायचं आहे. निघतोय आता चाकादेवीतून, रत्नागिरी साईडच्या तिकडे जावर आहे. निघालो घेऊन साईंची पालखी. पाठी 4 सीट असणार आहेत आणि इकडे बुवा तिकडून डायरेक्ट येणार आहेत. आमची वही वरतीच राहिली होती. मी रियाजाला जेव्हा बसायचो तेव्हा मला वहीची आठवण यायची, अरे माझी वही कुठे आहे. आणि दररोज ठरवायचं सकाळी घेऊन येतो आणि पण सकाळी घरी येताना परत विसरून यायचो. असं झालं, त्यामुळे लोचा झाला सगळा. प्रणव कुठे आहे? वरती थांबलाय तो, डायरेक्ट वरती तिथं थांबलाय तो. तर आम्ही प्रणव माऊलींच्या घराच्या इथून आलेलो सुसाट पुढे. ते येणार ते आम्हाला माहितीच नाही, असं झालं विषय. नशीब त्याचं पाणी ठेवलेलं असते त्यांना. फास्ट फास्ट शाहरुख खान फास्ट. अरे आज काय चालतोय, लेट झालं. बुवांना रेल्वे स्टेशनला आणायला जायचं आहे. बुवांना जायचं रेल्वे स्टेशनला आणायला, म्हणून सांगतो फास्ट. आता निघतोय इथून बघा चाका तिथं. आता आक मारला नसता ठेवलेला असता आम्ही. आम्ही आहे ना वरती ह्याच्यावरती, तुम्ही टपावरती गाडीच्या पहिले LD बांधलेला आहे. आता इथून ह्याच्यातून जायचं आहे आम्हाला, या बोगद्यातून घालून. LD लागेल नाही लागणार वाटतं. बघतो मी. नाही लागणार, काय लय मोठा आहे. काही काय जागावर काही काय. अजून एक LD राहील. हो एवढी जागा आहे वरती. बुवा इथे थांबलेत, रेल्वे स्टेशनला आले होते कंपनीच्या माणसाला घ्यायला. आणि त्यांनी आता गाडी लावून ते भजनासाठी येत आहेत, म्हणून आम्ही त्यांना घेऊन येण्यासाठी इकडून आलोय. कुठे थांबलो, जाऊ दे पुढे असेल. कुठे तो गेले कुठे. गाडी घेऊन येत आहे, चालेल चला मग. होय आमच्या फुकट फेरी. चला येतात मध्ये काय आता. या ठिकाणी भजन आहे आपलं. लग्नाची महापूजा आहे, लग्नानिमित्त सत्यनारायणाची महापूजेनिमित्त भजन आहे आपलं. आता सेटअप लावणं चालू आहे सगळं, साऊंड वगैरे. आज 2 मॉनिटर घेणार आहे आम्ही, हा एक आणि तिकडे एक आहे. आऊट त्यांच्याच साऊंडला देणार आहे, मस्त की कडक आवाज असणार आहे आज, आहे ना दमदार. फक्त आम्हाला एक माईक कमी पडेल जर याला आवाज गेला तर. बुवा नेहमीप्रमाणे आमचे सिनियर बुवा सुरुवात करतील, नंतर आम्ही पेटवणार.
बारीक हा. थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होणार आहे आता. आमचा दर्शन कापरे हो, हा युट्यूबर आहे हा. हा युट्यूबर आहे काय? होय होय होय, अरे हसला म्हणजे हाच. पूजा कशा पद्धतीने बांधली बघा, एकदम घर टाईप आहे आणि छान बांधले. मेहनत खूप घेतली पूजा बांधण्यासाठी आणि दिसते छान. एकदम घराचं टाईप, साधं गावातलं घर वाटतंय. कोण बुवा होय, त्यांना साहेबांची गाडी न्यायची होती. ते गेली हो एक जण. हा लग्न मंडप दिसतोय इथे. या ठिकाणी लग्न लागलंय असं वाटतं. या मंडप इकडे जेवायची व्यवस्था इकडे या साईडला आहे. इकडे आलं, इकडे गर्दी भरपूर आहे. मग नाही म्हणता जेवायला आलेलं आहे आता. आणि भात, डाळ, परत भाजी, त्याचबरोबर लोणचं, पापड, गुलाबजामुन आणि छोटासा वडा आहे. अशा पद्धतीने आजचं जेवण आहे. तर या जेवायला सगळ्यांनी. भजन आटापलेलं आहे आता. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. पॅकिंग आता पुन्हा पॅकिंग. सामान उतरवा चढवा हेच असतं विषय. तिकडे कोंबडा ओरडतोय, तिकडे कोंबडा ओरडतोय. तिकडे कोंबडा ओरडतोय, इकडे आता कोंबडा ओरडूया. हे थांब, आपला कोंबडा ओरडू. तिकडे कोंबडा ओरडतोय, इकडे हा कोंबडा ओरडतोय. हा बघा कोंबडा करून आलेला आहे. आणि जाकादेव मध्ये शक्तितुरा आहे, कलगीतुरा. तेजल पवार विरुद्ध कोण आहे हो? संदीप भोरे ना? संदीप थोरे. तर तो सामना बघण्यासाठी आम्ही आलो आहोत. चालू झालाय आताच. सोलो चालू आहे, ढोलकी वादन. हे सोलो वगैरे ऐकायला छान वाटतं, मजा वाटते जरा. पब्लिक खूप आहे.
बघा किती आहे धुकं, मरणाचं धुकं आहे. पुढं गाडीच्या पुढं काय दिसत नाही. धुक्यातून कसं आहे बघा, थंडी पण आहे आणि धुकं पण आहे. घरी चाललेला होता आता, वारी वगैरे बघून मस्त आहे की. मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की भजन होतं. भजन झाल्याच्या नंतर शक्तितुरा कलगीतुरा कार्यक्रम पाहून नंतरच मग आम्ही घरी आलो. तर ही कोकणातील लोककला, ही भजन परंपरा, त्याचबरोबर शक्तितुरा कलगीतुरा, या सगळ्या परंपरा टिकून राहिल्या पाहिजे पुढच्या पिढीसाठी. तर अशा पद्धतीने आजचा हा व्लॉग होता, आजची व्हिडिओ होती. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.